नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। खासापुरी धरणाच्या पाण्यासाठी बावची येथील शेतकरी आक्रमक। पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण। राजकीय नेत्यांच्या दुर्लक्षावर संताप। आता पुढाऱ्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा। विश्वजित पाटील यांच्या मध्यस्थीने अखेर उपोषण मागे। अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन, तातडीने पाणी सोडण्याची कारवाई सुरू। पासून ज्ञानेश्वर पाटील होतं तेव्हापासून मी पाणी आणतो म्हणले, राहुल मोठ्यापासून मी पाणी आणतो म्हणले, ह्यांच्या जण काय झाले म्हणून ते तानाई सावधार निवडून दिला, आमची आई घातली आणि आता हिथं संपलं। ह्याच्या पुढे पुढाऱ्याच्या दारातच फाशी घेणार शेतकरी। कशामुळे पुढारी दारात जाणार तुम्ही? पाणी आणतो म्हणायची खोटी आश्वासन ह्यांची। त्याच्या संदर्भात बावची गावचे ग्रामस्थ थिटे हे आज सकाळपासून उपोषणाला बसले होते। आम्हाला कल्याण रोडगे यांनी सांगितलं की आपल्याला उपोषणाला बसावं लागतं, जनतेचा प्रश्न इथं भावी सरपंच ते होणारच आहे ना, आम्ही निवडूनच देणार आहे, ती कामाचा माणूस आहे, त्यांच्या विनंतीविषयी त्याच्यामुळे आम्ही ते उपोषणाला बसलो। आबानं उपोषण धरलं, आज पाणी सोडायचं आश्वासन दिलं आणि बऱ्याच शेतकऱ्याचं पाणी बी नाही आलं, बोरला पाणी आमच्या चलत नाही, कशाला पाणी चलत नाही। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील बावची शिवारात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं खासापुरी धरणातून उन्हाळी हंगामासाठी डाव्या कालव्याला पाणी सोडावे या मागणीसाठी बावची येथील भारत थिटे यांनी सोमवार दिनांक 30 मार्च रोजी पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। बावची शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसत असून पाणी सोडल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका भारत थिटे यांनी घेतली होती। त्यामुळे प्रशासनासह स्थानिक राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली। राजकीय नेत्यांवर संताप, थेट आत्मदहनाचा इशारा। परंडा तालुक्याला उजनीचे पाणी मिळण्यास सातत्याने विलंब होत असल्याने संतप्त झालेल्या भारत थिटे यांनी राजकीय नेत्यांवर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला। पाण्यासाठी शेतकरी रस्त्यावर यावा लागतोय, पण पुढाऱ्यांना काहीच पडलेलं नाही असा संताप व्यक्त करत त्यांनी यापुढे नेत्यांच्या घरासमोर आत्मदहन करू असा तीव्र इशारा दिला। नाव गाव सांगा तुमचं? भारत लक्ष्मण थिटे, राहणार बावची, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय मागणी काय तुमची? खासापुरी डॅम मधलं बावचीला पाणी येत नाही। हे पण तुमच्या शेतीसाठी अशी नाही, किती पाणी शेतकऱ्याला पाण्याची गरज आहे? शेतकऱ्याला अख्ख्या गावालाच गरज आहे। गावालाच गरज आहे हा. का? काय पिकं आहेत आता शेतात? आता काय ऊस आहे तर काय भुईमुग आहे, ती काय चारा आहे म्हणायचं। ती पहिल्यापासून ज्ञानेश्वर पाटील होतं तेव्हापासून मी पाणी आणतो म्हणले, राहुल मोठ्यापासून मी पाणी आणतो म्हणले, ह्यांच्या जण काय झाले म्हणून ते तानाई सावधार निवडून दिला, आमची आई घातली, पण अजून पाण्याचा टिपकाना आहे, गोड बोलतोय ती। कुठलं पाणी आणतो म्हणले होते? कुठलं आमची आम्हाला हा ईद दिना, इकडलं कुठलं कोळगावचं काय सोळगावचं, तिथल्या तिथं 2-4 गावाला पाणी सोडतोय। त्या आता पुढल्या वेळेस इलेक्शन व्हायची, तानाजी नाव सावताच्या विरोधातच होणार आहे इथून पुढं। रिकामर लोकाला चुत्या बनवतोय। काम चालू आहे म्हणे की ते कुठलं पाणी काम चालू उजनीच्या आहे? पाण्यासाठी? कसलं उजनीचं पाणी? किती दिवस झालं म्हातारा झालो आम्ही, आमचं कॅस पिकलं, चौकलं, कुठलंच राहिलं नाही पिकायचं। रिकामच येतो, कुठं बचत गटाच्या बायाला आणि ह्यांनाच पैसे देतोय, कुठं पैलवानकीच करतोय। मूळ शेतकऱ्याचा विषय आई घालीत गेला सगळा, काहीच नाही, भीक मागायची बारी आली। आणि आता आम्ही तिकडे रानात आत्महत्या करणार नाही, ह्यांच्या दाराने आता इथं संपलं। ह्याच्या पुढे पुढाऱ्याच्या दारातच फाशी घेणार शेतकरी। कशामुळे पुढारी दारात जाणार तुम्ही? पाणी आणतो म्हणायची खोटी आश्वासन ह्यांची, खोटी आश्वासन इलेक्शन मध्ये। कोणी आश्वासन दिली? ती सगळी त्याला निवडून यायचं, उभा राहायचं, ती सगळ्यांनी दिली का? सगळ्यांना दिलेलं आहे, एकानं नाही। त्यांचं नुसतं कल्याण करते ती। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। यावेळी शाखा अभियंता श्रीमती माने यांनी पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर विश्वजित पाटील यांच्या मध्यस्थीने भारत थिटे यांनी अखेर उपोषण मागे घेतले। या उपोषणावेळी शिवसेना नेते विश्वजित पाटील, हरिभक्त परायण बोराडे महाराज, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, नगरसेवक डॉक्टर अब्बास मुजावर, मजहर दहेलूज यांच्यासह बावची येथील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बावची परिसरातील शेतकऱ्यांना जी पाण्याची कमतरता आहे त्याच्या संदर्भात बावची गावचे ग्रामस्थ थिटे हे आज सकाळपासून उपोषणाला बसले होते। तर तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आहे आणि त्यांनी तात्काळ पाणी सोडण्यासाठी आश्वासन दिलेलं आहे। त्याच संदर्भामुळे थिटे यांनी आज उपोषणाचा निर्णय त्यांनी आज तात्पुरता माघारी घेतलेला आहे। पाण्याचा प्रश्न उन्हाळा दिवस असल्यामुळे का 1 नंबर चिमणीपर्यंत पाणी येतं। खासापुरीच्या लोकांना आणि गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांना, गावातल्या एका शेतकऱ्याला पाणी मिळत होतं, इतर शेतकऱ्यांना मिळत नव्हतं। वारंवार लोकांची मागणी होती। मग आबाच्या सहकार्यानं आबाला मी सांगितलं 27-3ला आम्ही 23-3ला आम्ही पत्र दिलं कार्यालयाला आणि 27 तारखेपर्यंत अल्टरमेंट दिलं आम्ही त्यांना। आबानं जसं त्यांचं अल्टरमेंट दिलं आम्ही त्या प्रकारे वागलो।
आबानं उपोषण धरलं, आज पाणी सोडायचं आश्वासन दिलं आणि बऱ्याच शेतकऱ्याचं पाणी बी नाही आलं, बोरला पाणी आमच्या चलत नाही, कशाला पाणी चलत नाही, हे पाणी नसल्यामुळे कॅनलचं म्हणजे आता ही कॅनल जर पाणी सोडलं तर बोर विहिरीला पाणी चाललं. बोर विहीर आणि ऊस बागा आहेत, प्रत्येकाचे चिमणी आहेत, मोटरी आहेत, सगळं म्हणजे 50% गावी बागायत होते. म्हणजे बऱ्याचशा लोकांना फायदा होणार आहे याचा. 50% लोकांना 100% फायदा होतो याचा. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता वडनेर, तालुका परंडा. संपर्क 9075 42 66 42. कमांडो करिअर अकॅडमी परांडा. 10वी आणि 12वी परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी कमांडो करिअर अकॅडमी परांडा येथे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीसाठी मुलांच्या स्पेशल बॅचेससाठी नाव नोंदणी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.